नमस्कार शेतकरी मित्रांनो. कांदा लागवड हे 19 ते 20,000 हेक्टर पूर्ण झालेले आहे. तर पहा सविस्तर माहिती. दररोजची व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या डिजिटल शेतकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. तर शेतकरी मित्रांनो, यंदा कांदा लागवड खानदेशात 19 ते 20,000 हेक्टर पूर्ण होईल अशी स्थिती आहे, किंवा 35 ते 36,000 हेक्टर पूर्ण होईल अशी माहिती मिळालेली आहे, किंवा त्याच्यापेक्षा वाढू शकते. तर शेतकरी मित्रांनो, खानदेशात कांदा लागवड सुरूच आहे. लागवड आणखीन आठवडाभर सुरूच राहील. रोपांना मागणी असून खानदेशात सुमारे 19 ते 20,000 हेक्टरवर कांदा लागवड पूर्ण झालेली आहे. यंदा कांदा लागवड खानदेशात 35 ते 36,000च्या पुढे हेक्टर लागवड होऊ शकते अशी स्थिती आहे. तर यंदा कांदा लागवड वाढेल किंवा स्थिर राहील असा अंदाज सुरुवातीलाच होता, कारण पाऊस चांगला राहिल्याने सर्वच भागात जलसाठे मार्च एप्रिलपर्यंत मुबलक पाणी राहील. यामुळे ऑक्टोबर व नोव्हेंबरमध्ये रोपवाटिका निर्मितीला वेग आला आहे. लागवड मागील महिन्यात सुरूच झाली आहे. मागील वर्षी लागवड सुमारे 38,000 हेक्टरवर झाली होती. यंदा लागवड स्थिर राहील किंवा काहीशी कमी होईल किंवा वाढू शकेल असे दिसत आहे. तर शेतकरी मित्रांनो, यंदा चांगला पाऊस झाला, त्यात कांदा रोपवाटिका निर्मितीसाठी बियाण्याची खरेदी शेतकरी ऑक्टोबरमध्येच करीत होते. बियाणे महाग होते, यामुळे काही शेतकऱ्याकडून उत्पादित कांदा बियाण्याची खरेदी देखील करण्यात आली आहे. लागवड डिसेंबरमध्ये सुरू झाली. लाल कांद्याची अधिक लागवड आहे. यंदा जळगावात सुमारे 11,000 ते 12,000 हेक्टरवर लागवड अपेक्षित आहे. तर शेतकरी मित्रांनो, खरीपातील काढणी झालेल्या कांद्याला आता उठाव आहे. अजूनही लेट कांद्याची आवक बाजारात होत आहे, म्हणजे जुना कांदा अजून बाजारात येत आहे. सरासरी 13, 14, 15 रुपये प्रति क्विंटल दर मिळत आहे. तर कांद्याचे एकरी उत्पन्न हे 100 क्विंटलावर उत्पादन काही शेतकऱ्यांनी मागील हंगामात किंवा लेट खरीपात घेतले आहे. तर रोपवाटिका निर्मिती काही जण व्यावसायिक स्वरूपात करत आहेत. तर शेतकरी मित्रांनो, काही शेतकऱ्यांनी बियाणे खरेदी करून आपल्या लागवडीच्या नियोजनासंबंधी कांदा रोपवाटिका तयार केले आहेत. तर व्यावसायिक रोपवाटिका चोपाड्यातील आडावट, धानोरा, माचले, लासूल, म्हाराटे आदी गावासह येवलामधील साखळी, किनगाव, सिरसाट, चुनाळे, आडगाव, डांभुर्णी, धनगावातील पात्रडा, चोरगाव, बोलपाटे, टकाळे, दोनगाव, एरोंडा, लोमधील खर्ची, खंजे, धुळ्यातील साक्री, सिंदखेडा, धुळे आदी भागात होत्या. सुमारे 150 ते 180 हेक्टरवर या रोपवाटिका रब्बी किंवा उन्हाळा हंगामासाठी तयार केल्या आहेत. तर लागवडीसह चांगली गती होत आहे. ही गती 25 ते 29 डिसेंबर 2024 दरम्यान झालेल्या पावसाने कमी झाली आहे. तर या आठवड्यातही कांदा लागवडीत गती येणार आहे. तर लागवड काही शेतकऱ्यांनी नोव्हेंबरमध्येच पावसामुळे लांबवली आहे.